शरीर बनला होता 5 तत्व ते तुमच्या बापाने दिलं होतं का? 5 तत्व हो मी बाई संती न महामग मग बस झालं सप्तरंगी पंचरंगी त्या तिरंगावाल्याला तरी अधिकार आहे का कोणाचा तिरंगा ठेवायचा? म्हणलं का ना घाल तुम्हाला म्हणलं त्याला 10 वेळा एक वेळा नाही बेइज्जत करून टाकलं होतं तसं नाही मी म्हणतो तुम्ही अरे खरं म्हणलं तर कलगी तुराणी सुभान आणि भागवत निघला निळा निशान तर हे चपात्याने हे धरलं आल्या गेल्या घरच्या भाल्याचं याच्या बापाचंही नाव माहित नाही मायाचंही नाव माहित नाही ते सांगा बरं मायबाप कोण होत मास लमचे खबरे कुठचे काही बी गांडू मर्द रन चले मर्दों के बेहाल गांडू मर्द रन चले मर्दों के बेहाल पतिवर्ता तो भूखन मरे लेकिन पेड़े खाए सिना मी तुम्हाला नाही बोलणार म्हणेन का जी नाही भाष्य तर काय नाही नाही करू कधी अन्याय नाही करायचं नाही म्हणून मावशी तसं गाणं नाही मी तुम्हाला वास्तविकता सांगितली पहिलवान कोण अधोरा नाही पाहिजे पहिलवान पाहिजे ज्ञानाच्या पूर्ण परंतु या मैदानात तुम्ही पहिलवान मी पहिलवान आज तुमची ना माझीच लढाई हे बाकीचे सोड चोंडके ढोलके फेकले कवित्व केलं कळाले वारे तुमचं मग तुम्हाला कोण तुम्हाला येतात का गाणे बनवता नाही मला कोण ना कोणी करत असं ना कवित्व तुमच्याजवळ होय का भाषा पण टफ नाही होणार मग सीधा कोटी अंदर हमसे हाथ मिलाने वाले तू अपने खाद को देह गले हमारी ताकत को देखने वाले तू अपने खाई खाद को भी देख ले हमसे हाथ मिलाने वाले अपने हयात को देख ले रख देंगे पाँव गर्दन पे तेरे रख देंगे पाँव गर्दन पे तुम्हारे रख दो पहले अपने हस्ती को देख ले नहीं क्या मतलब है अरे तसं नाही हो म्हणून मी म्हणलं मी केलं म्हणून कोणाला मारलेलं होते का नाही पण ही लढाई ज्ञानाची असल्यामुळं मी तुम्हाला वास्तविकता सांगितली सांगितलं आता गाणं आहे का माझं दुसरं आता गाणं आहे का चांगलं पण त्या गाण्याला तोडायचं आहे तुम्हाला आता तुम्हाला त्या गाण्याला तोडायचं आहे सही म्हणली त्या गाणं काय करते म्हणून असं नाही आता तोडाल तुमची पाहिजे मग तुम्ही खरोखर सही राहणं स्वतंत्र निर्माण केलं तर तुम्हाला गाणं तोडताय सगळंच काय करता येईल होय ना जी येईन ना बाईले करता बाईले सर्व करता येईल का नाही महासारख्या माणसाच्या जरी वरतीवर लात मारलं तर बाई वगळू देत नाही बाईले का करता येत नाही ते सांगा हो मग मी आता गाणं म्हणतो हिनं गाणं नाही बोललं ना मी मा कसम सांगतो हो हिला ठेवतच नाही इथं कुठं स्टेजवर असं बाजूला बसत बिचारी लंबीच कधी हो नाही हो पण पहिली बात कशी आहे का नाही म्हणून म्हणलं तुम्हाला तुकाराम महाराजांना वाईट नाही म्हणलं तुका म्हणे पाहिजे एका जातीचे आणि वेड्या गवाराचे काम नाही पाय मानानं का म्हणतो मी आमचे मोठे बंधू श्रीमाननी मनोहररावजी कुंभारे अध्यक्ष नांदीखेडवाले यांच्याकडून सुद्धा 251 रुपयाचं पारितोषिक मिळालं पार्टीकडून धन्यवाद मी सत्यशपणा ऐका माय बाबू गाणं काय म्हणते या गाण्याला कशी तोडले मॅडम हो कारण का पहिल्या घेराची मानकरी मी आहो अब तुमको तोड़ना है देखो क्या बात है राजहंस मोती उचले कावळ्याचे धरिये खचले ते बगड्या उडताना हारले आणि या गिधाडी नकोट
मारले म्हणून तर मग काही काम नाही. त्याने हात पाण्यात तर कसं तीर मारते म्हणे. तुम्हाला सांगतो साहेब, तीर मारणे म्हणजे याचा अर्थ असे ते एक बैल चांगले बिलाचे बैल खेळतो आपण आणि एखादी जोडी जिंकली अबे का तीर मारलं मी त्यानं बी पण मग तीर मारल्यासारखे बैल पोराले त्याला हात होते का तीर चलावले नाही. एखाद्या पोरानं चांगलं काम केलं आणि चांगला नंबर पास झाला, शाबास, या कमाल क्या यार, क्या तीर मारा यार. हे तीर होय, हे तीर होय. हो, याला तीर म्हणजे हुशारी होते आणि प्रशंसा करणे. तुम्हाला सांगतो, पण मी ह्या गिधाडाची वाचा का म्हणून सांगतो काय 3 शास्त्रज्ञ आहे. रामायण महाभारत आला म्हणे. त्या दिवशी सांगितलं हे 3री 4थी असं नाही जमलं असं नाही तसं नाही, असं नाही व्हायचं. म्हणून तुम्हाला सांगतो, कमीत कमी एवढं मोठं हा थंडा गडलाय का नाही, हा उत्पन्नच नाही पाहिजे असा पायवा खोदून ठेवता. नाही तर मग माझा जमला का नाही, तुम्ही तर सप्पा चुप्पड बेगा त्याच्यासाठी विचार करायचा आहे. माझा बी झेंडा कणकीचा आहे. मग दुसऱ्या झेंडा काढतो, मग जमून झेंडा काढतो, त्याचा विचार करायचा आहे. म्हणून राजहंस मोती उचले, कावड्याचे थरिये खचले, ते बगड्या उडताना हारले, या गिधाडीने खोट, या गिधाडाने खोट तीर मारले. अशी होती हे गाण्याची मानी. पण अंतरा काय म्हणते तुम्हाला सांगतो, खरोखर रामायण महाभारत आणि आलाखंडात जल तेव्हा तुम्हाला भेटत गिधाड. त्या रामाची सीता चोरी गेली होती आणि जटायू आडवा झाला होता, मारलं होतं हे नाही सांगायचं, नाही स्पष्ट उत्तर आहे त्याचं, हे सांगायचं नाही. रामाची सीता चोरी गेली होती, रावणानं नेलं होतं, वायू मार्गाने जात होता, तेव्हा तो जटायू आडवा झाला होता. त्याले रावणानं आपल्या अवजारानं मारलं होतं खडंगानं आणि तो घायल झाला होतो. आणि त्या जटायूनच पत्ता सांगितलं रामाने, समजलं का नाही, त्यानंच सांगितलं. आणि म्हणून ती सीता भेटली, अन्यथा भेटली नाही. पण तो नाही सांगायचा. तुम्हाला सांगतो दुसरा अजून पाहायचा कोणाकडे आहे म्हणून पुढे काय म्हणतो का माझी विषय. नाही समजलं मी समजून सांगतो. मोराचे पीक बांधून शिरी, मुकुट शोभे श्यामाचे, रामाचे नाही. रामाच्या मुकुटाले मोराचा पीक नाही, श्याम म्हणजे कृष्ण. त्याने म्हणते श्याम, नाही तर येडी गेली सासऱ्याने ते आले म्हणे बातम्या, असं नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, रामाच्या जेव्हा सीता मिळायचं काम पडलं तर समुद्राला सेतू बांधलं का नाही, तर त्याच्यात त्या श्रीराम प्रभूनं जेव्हा दगड टाकला आपल्या हातून, तो दगड सागरात डुबला पण तरला नाही. पावर रामात त्या माणसात होता का त्याच्या नावात होता सांग बस. लावलं टीला चाललं भजन करायला नाही. मग अजून हो छातीले नाही तशी मायच होय म्हणून छातीला लागलं तू ठेवून टाकू, काय टेन्शन नाही. पण मी भलत्या ठिकाणी हात धरीन तर तेही लाजाची धन आहे, असं आहे ना, नाही करायचं तसं, गडबड नको करायचं. म्हणून म्हणलं मोराच्या पीक बांधून देवन
फिर भी